वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार। हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल। सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा। कराडवर मकोका न लावण्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा। विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही। जरी फोन सापडला नाही तरी तो 6 ते 10 तारखेच्या दरम्यान कोणाशी बोलला ते समजलं पाहिजे, सुरेश धस यांचं सरपंचांच्या हत्येबाबत वक्तव्य। बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड, राजकारणी गुंडांना पोचतायत की गुंड राजकारण्यांना, विजय वडट्टीवारांचा सवाल। तर सुरेश धस उघडपणे बोलतायत, त्यावर सरकारनं लक्ष द्यावं, वडट्टीवारांचा सल्ला। बीडच्या सौदानामधील सरपंच अपघात प्रकरणात गुन्हा दाखल। परळीत पोलिसांनी टिप्पर घेतला ताब्यात, चालकाचा शोध सुरू। वाल्मिक कराडचा 1996 पासूनचा पिस्तूल परवाना रद्द। बीड जिल्ह्यातील 300 पिस्तूल परवाने देखील रद्द। बीडमधील 1200 लोकांना दिलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, मग कोणाची हत्या होते बघू। धनंजय मुंडेंच्या जवळच्या लोकांना केवळ दाखवण्यासाठी बंदुका दिल्या होत्या, धस यांचा आरोप। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली दिवंगत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट। सोमनाथ सूर्यवंशीच्या आई बहिणींशी सुप्रिया सुळेंचा संवाद। वाल्मिक कराडच्या कृती आणि कामाच्या पद्धतीमुळे बीड जिल्हा बदनाम। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत भाजपचा संघटनात्मक बैठक पार पडली। भाजपचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं, त्यांच्या राजकारणाला तुम्ही 20 फूट खोल गाडलंय। उद्धव ठाकरेंनाही अद्दल घडवली। अमित शहांचा शरद पवार उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। केंद्रीय मंत्री अमित शहांची मंत्र्यांना समज, काम करताना प्रतिमा चांगली ठेवा, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, शहांचे निर्देश। मोदींना हरवता येत नाही हे लक्षात आल्यावर विरोधकांनी देशात आणि राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, फेक नरेटिव्ह तयार केलं, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर। अनैसर्गिक युती जास्त काळ टिकत नाही, रत्नागिरीमध्ये उदय सामंतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असतील, सामंतांचा टोला। बाळासाहेब थोरात पूर्णपणे महसूल खात्याचे मंत्री होते, मात्र त्यांनी एका खात्याचे 2 तुकडे केले नाही। जलसंपदा मंत्रिपदावरून विजय वडट्टीवारांची नाव न घेता विखे पाटलांवर टीका। बेईमानीनं राज्य मिळवलं, आता खेड्याकडे चला असं म्हणतायत। भाजपनं खेडे भकास केले, रोजगार संपवला, आता खेड्यातील बेरोजगार भाजपला जाब विचारेल, विजय वडट्टीवारांचा हल्लाबोल। अहिल्यानगरमध्ये अमित शहा येताच आंबेडकरी जनता आक्रमक झाली। शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध। अकोल्यामध्ये आज काँग्रेसचा जिल्हा मेळावा। भाजपच्या ताब्यातील अकोला पश्चिम मतदारसंघ 30 वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह। छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढण्याची तयारी। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणनीती।
बुलढाण्यातील शेगावात माळी समाजाच्या युवक परिचय संमेलनाचं उद्घाटन मंत्री छगन भुजबळांनी लावली हजेरी. जातनिहाय जनगणना करा आणि ओबीसी 51% आहेत हे जाहीर करा, भुजबळांची मागणी. माझा पतंग कुणी कापला नाही, पण मी अनेकांचे पतंग कापले, छगन भुजबळांचं विधान. भुजबळांचा रोख कोणावर? प्रश्न उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थेला सर्वजण आपापले लढतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागतात. शेगाव दौऱ्यात छगन भुजबळ यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून आपली नावं काढावी, नाहीतर त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल, छगन भुजबळ यांचा इशारा. ही पिढी संपवण्याच्या अगोदर सीमा प्रश्न सोडवू, अन्याय सहन न करण्याची शिकवण मिळाली आहे. बेळगावात तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा मेळाव्यात रोहित पाटील यांचं वक्तव्य. आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अमरावतीमध्ये वर्धापन दिन महोत्सव साजरा. यावेळी मंत्रिपद न मिळाल्याची रवी राणांकडून खंत व्यक्त. भविष्यात संधी मिळेल अशी आशा, राणांचं वक्तव्य. 8 दिवस आधी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याचं सांगितलं, पण शेवटच्या क्षणी मला थांबवलं, रवी राणांचा आरोप. तर जिल्ह्याच्या विकासाची 10 पट भरपाई फडणवीसांकडून वसूल करणार, राणांचं वक्तव्य. मनभेद आणि मतभेद फरक आहे. रवी राणांसोबत मनभेद दूर होण्यासाठी थोडा वेळ लागेल. रवी राणांनी बदल्याची भाषा वापरल्यानंतर बच्चू कडूंचा नरमाईचा सूर. ठाकरे गट भाजपसोबत आला तर आम्हाला काही समस्या नाही, पण भाजपला मदतीची गरज असताना ठाकरे गटानं त्यांची साथ सोडली. आता भाजप त्यांना जवळ करेल असं वाटत नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. सरकारी अधिकारी असल्याचं भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्याला अटक. आरोपीनं अजित पवारांचं नाव आणि स्वाक्षरी वापरून बनावट लेटर बनवलं. पुण्यातील व्यावसायिक अतुल शितोळे यांच्या तक्रारीनंतर प्रकार उघड. टोरेस कंपनीचा मूळ तक्रारदाराच्या याचिकेवर आज राज्य सरकार मांडणार भूमिका. जीवाला धोका असल्याचा तक्रारदाराचा दावा. टोरेस कंपनीचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सोपवण्याचीही मागणी केली. टोरेस कंपनीचा 1,90,00,000 ऐवज पोलिसांकडून जप्त. तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून मुद्देमाल केला जप्त. टोरेस घोटाळ्याची माहिती पोलिसांना आधीच दिली होती. पोलिसांनी सहकार्य न केल्यानं टोरेस घोटाळ्यातील आरोपी फरार. तक्रारदार अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारींचा आरोप. बदलापूर कथित एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. अक्षय शिंदेच्या वडिलांकडून मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल. मुंबई महापालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यानं औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा. महापालिकेकडून 120 कोटींची थकबाकी. अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीत 100हून अधिक कर्मचाऱ्यांना विषबाधा. अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती. अनेक महिलांना उलट्यांचा देखील त्रास. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कामगारांना विषबाधा. गोल्डन फायबर कंपनीवर कडक कारवाई करणार, रवी राणांचा इशारा. किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत तहसील कार्यालयांनी 1,100 बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांनी केला होता आरोप. या संदर्भात तहसील कार्यालयाची भेट घेणार. रायगड जिल्ह्यातून 6 बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक. 5 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश. शेगाव तालुक्यातील केसगळती बाधित गावात आज दिल्ली चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमचे
शास्त्रज्ञ संशोधनासाठी येणार। तज्ज्ञांचं पथक आज भेट देऊन पाहणी करणार। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। अकोल्याच्या पिंजरमध्ये अंगणवाडीत दिलेल्या कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळीतून स्टॅपलरची पिन आढळल्यानं खळबळ। या संदर्भात पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल। वाहनापूर्वी पार्किंग खरेदी करण्याचं धोरण राज्यात लागण्याची शक्यता। परिवहन विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्यात या धोरणाचा समावेश। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज विद्यार्थी काँग्रेस आणि इतर संघटनांकडून शांततामय आणि सांविधानिक पद्धतीनं आंदोलन। बैठकीसाठी पूर्व परवानगीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटना आक्रमक। नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात। लोखंडी गजानं भरलेल्या आयशरला पिकअपची धडक। 8 जणांचा मृत्यू झालेले सगळे कामगार असल्याची माहिती। नाशिक अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या स्टेटसचा शेवटचा व्हिडिओ समोर। धरण गावातील देवस्थानावरून परत येताना ही घटना घडली। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पोलिसांकडून 93,000चा नायलॉन मांजा जप्त। अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर पुन्हा पतंगीच्या मांजामुळे अपघात। गळ्यात मांजा अडकल्यानं 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी। तरुणाची प्रकृती गंभीर। आठवडाभरातील ही दुसरी घटना। पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचं आवाहन। ठाण्यात 450 आस्थापनांची केली तपासणी। एकल वापराचे सुमारे 290 किलो प्लास्टिक जप्त, तर तेला लाख रुपयांचा केला दंड आकार। वसईत पतंगाच्या मांजानं एका व्यक्तीचा गळा चिरला। या व्यक्तीच्या गळ्यावर 9 टाके असल्याची माहिती। नोकरी देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। नवी मुंबईतून आरोपीला अटक। आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल। जळगावच्या भुसावळ शहरात भर दिवसा तरुणाची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत। सीसीटीव्हीच्या मदतीने एकूण 5 आरोपी अटकेत असल्याची माहिती। नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट करून तब्बल 42 लाखांचा गंडा। सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगाव सुरतहून छपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवर जळगाव रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक। दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण। बीडच्या अंबेजोगाईजवळील मांडवा घाटात बसचा अपघात। बस कठड्याला अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। प्रवासी सुखरूप। बसचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत इमारतीचं बांधकाम सुरू असताना 20 वर्षीय मजुराचा मृत्यू। इमारतीच्या 12व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू। MIDC पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईच्या जोगेश्वरीमधील साईनाथ चाळीत घरावरील पोटमाळा कोसळला। 5 जण जखमी। गोंदियाच्या तिरोडातील रेती घाटावर अवैध रेती उत्खनन करण्यावर कारवाई। 7 पोकलँड 4 टिप्परसह मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील पथकाची मोठी कारवाई। बोईसरमधील यशवंत सृष्टी परिसरातील SBI बँकेची ATMवर चोरट्यांकडून दरोडा। ATMमधून रोकड घेऊन चोरटे पसार। चोरट्यांनी CCTV कॅमेरावर ब्लॅक स्प्रे मारून चोरी केल्याची प्राथमिक माहिती। अकोल्याच्या वडेगावमधील निर्गुणा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरला। शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांचा नावेतून जीवघेणा प्रवास। नदीवर छोटा पूल बांधून देण्याची गावकऱ्यांची मागणी। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरच्या भाजी मंडईत 60 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध।
शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो। यासाठी मंडईत तब्बल 67 प्रकारच्या भाज्या विक्रीला। धुळे जिल्ह्यात धुके आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात। गव्हाच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ। चंदनपुरी इथे खंडेराव महाराज महोत्सवास सुरुवात। मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाभिषेक आणि पूजा होणार। पुण्यात भाजपच्या महिला मेळाव्यात अमृता फडणवीसांकडून पुन्हा येईलचा नारा। मी पुन्हा येईल पण लेट येणार नाही म्हणत कार्यक्रम स्थळी उखाणा। नागपुरातील मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं अभिनेते अंकुश चौधरींच्या हस्ते उद्घाटन। मराठी शाळांना पुन्हा पूर्वीसारखी स्थिती कशी मिळवू देता येईल त्यासाठी हे साहित्य संमेलन। ठाण्यातील जेक ग्राममध्ये रेमंड 100 ऑटो फेस्टचं आयोजन। ऑटो फेस्टमध्ये नव्या जुन्या गाड्यांचा एक दुर्मिळ खजिना। मोटारसायकल शौनिकांसाठी ऑटो फेस्टचं रोमांचक सफर। क्विकहिल फाउंडेशनतर्फे पुण्यात सायबर सिक्युरिटी सायबर एज्युकेशन पुस्तकाचं वितरण। कार्यक्रमाला राज्यपाल CP राधाकृष्णन आणि पोलीस महासंचालक संजय शिरेत्ती यांचा हजेरी। ताराराणी ब्रिगेडचा जिजाऊ पुरस्कार यंदा कांचन जाधव यांना प्रदान। मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। नेहरू योगायोगाने पंतप्रधान झाले। केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका। तर सरदार पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पात्र, खट्टर यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। पंतप्रधान सोनबर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार। 2700 कोटींच्या निधीतून सोनबर्ग हा बोगदा तयार करण्यात आला। प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला आज स्नान विधींनी होणार सुरुवात। 35 कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता। 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार कुंभमेळा। प्रयागराज विभागात महाकुंभ 2025 साठी भारतीय रेल्वेची तयारी सुरू। गेल्या 3 वर्षात कुंभमेळ्याशी संबंधित प्रकल्पांमध्ये 5000 कोटींची गुंतवणूक। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। उषा मंगेशकरांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट। लता दीदींनी राम मंदिरासाठी ठेवलेला कलश आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द केला। तर उषाताईंच्या पेंटिंग्सचं स्ट्रोक ऑफ हार्मनी हे पुस्तक देखील दिलं भेट। गुजरातच्या राजकोटमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव। जगभरातील लोक महोत्सवात सहभागी। विविध आकाराचे पतंग उडवत नागरिकांकडून महोत्सवाचा आनंद। भारतामध्ये लवकरच कोल्डप्ले कॉन्सर्ट। गायिका जसील रॉयल कोल्डप्लेच्या भारतातील कॉन्सर्टला सुरुवातीला करणार पहिली भारतीय कलाकार म्हणून इतिहासात रचना। कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र। 7640 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कर भरण्याची पत्रातून कबुली। अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्याकडून बिहार बंदची हाक। BPSC परीक्षा घेण्याची मागणी करत यादव समर्थकांकडून पाटणमध्ये निदर्शनं। यादव समर्थक पोलिसांच्या ताब्यात। ॲपलचे को-फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लौरा हिंदू धर्मात आता कमला या नावानं ओळखल्या जाणार। तर हिंदू धर्म संस्कृती जाणून घेण्यासाठी महाकुंभ मेळाव्यात देखील सहभागी होणार।
IPLचे सामने 21 मार्च पासून सुरू होण्याची शक्यता. एकूण 74 मॅचेस होणार, तर वुमन्स प्रीमियर लीग 7 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान होण्याची शक्यता. पंजाब किंग्सच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती. IPL 2025 मधील लक्षवेधी बदल. अय्यर पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. प्रसिद्ध गायक आणि अभिनेते पंडित अरविंद पिळगावकर यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.